आज आहे जन्माष्टमी, श्रीकृष्णाचा जन्म, तर त्यानिमित्त मी केले होते गोड पोहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर इथे मी पोहे घेतले आहे 1 वाटी. ते चांगलेसे धुवून घेतले आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर ते असेच ठेवून द्यायचे. मग एका भांड्यामध्ये तूप आणि जे आपल्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि थोडं पाणी आणि गूळ ॲड करून त्याचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्या गुळामध्ये जर बुटले असतील तर त्या पण काढायचे. त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली आहे आणि मग पोहे ॲड केले आहेत. पोहे चांगले परतवून घ्यायचे, म्हणजे पोह्याला चांगलं गुळाचं कोटिंग लागतं. मग चवीप्रमाणे जर असं मीठ आणि खोबरं हे करायचं, ॲड करायचं आणि चांगलं असं मिक्स करायचं. थंड झालं तर आपला हे झालं नैवेद्य तयार. तुमच्याकडे तुम्ही कशा प्रकारे करता तेही मला सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा. आपल्या चॅनलवर मी कालच एक अपलोड केला आहे व्हिडिओ. तो आहे मिनी वृंदावन, वाडाचे इथे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. तर त्यांनी ते वृंदावन, मथुरा वगैरे सगळं असं दाखवलेलं आहे. तर जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. एक मी छोटासा पाठ ह्याच्यामध्ये दाखवत आहे. तिथे यमुना आरती पण होती, गंगा आरती असते ती. तर ते पण मी सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. जर कोणी जाऊ शकत नसेल, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.